पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप भारतीयांचे बळी गेले आणि त्यामुळे संतापलेल्या भारतानं पाकिस्तानची कायदेशीर कोंडी केलेली आहे। आता मे पासून भारतीय व्यापारी पाकिस्तानची नाकाबंदी करणार आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानने आता मदतीसाठी चीनकडे हात पसरले आहेत। बघूया याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। भारतानं नाक दाबताच पाकची कोंडी, पाकिस्तानची मदतीसाठी चीनकडे भीक। पाक आणि चायना एकाच माळेचे मणी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार रद्द करण्यासह 5 मोठे निर्णय पाकिस्तान विरोधात घेतले। त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे, कारण सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे 1.4 बिलियन डॉलर मागितलेले आहेत। पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जातोय। चीन हा पाकिस्तानचा एक महत्त्वाचा मित्र आणि आर्थिक भागीदार आहे। पाकिस्तानने यापूर्वी सुद्धा चीनकडून कर्ज आणि आर्थिक सहाय्य मिळवलंय। सध्याच्या परिस्थितीत बघता पाकिस्तानने चीनकडे 1.4 बिलियन डॉलर मागितले। चीन पाकिस्तानचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार आहे। चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानला पाठिंबा देत आलाय। चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अर्थात CPEC द्वारे दोनही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवत आहे। पाकिस्ताननं चीनला मदत मागितलेली आहे, कारण आज घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच पाकिस्तानचा एकुलता एक मित्र राहिलेला आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामरिक शक्तीच्या अनुसार वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, लेटेस्ट इक्विपमेंट्स आणि त्याहून महत्त्वाचं JF-17 सारखे फायटर जेट्स त्या ठिकाणी असेल। त्याहून महत्त्वाचं इंटेलिजन्सशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिलन्स इक्विपमेंट्स आणि भारताशी जर मुकाबला करायचा असेल तर अत्याधुनिक ड्रोन्स, या सगळ्यांची गरज जी आहे पाकिस्तानला पडणार आहे। आणि त्याच अनुषंगानं चीनकडे तो मदतीची याचना त्या ठिकाणी करतोय। एकीकडे भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू जलकरार रद्द केलाय, तर दुसरीकडे 1 मे पासून भारतीय व्यापारी पाकिस्तानची नाकाबंदी करणार आहेत। पाकिस्तान सोबतचे सर्व व्यापार त्वरित थांबवण्याचा ठराव व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेमध्ये संमत करण्यात आला। कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या या बैठकीला 26 राज्यांमधील 200 व्यापारी बैठकीला उपस्थित होते। 25-26 अप्रैल को भुवनेश्वर में राष्ट्रीय अधिवेशन हुआ। पूरे देश के हर राज्यों के व्यापारी नेता वहाँ जमा थे और सभी में आक्रोश बहुत था। ईंट का जवाब पत्थर से देना आवश्यक है। हम लोगों ने बहुत झेल लिया और ये सब आतंकवाद के कारण हमारा व्यापार को बहुत नुकसान होता है। इसलिए हमने तय किया इस पार उस पार की लड़ाई इनके साथ व्यवहार नहीं करेंगे, इनकी अर्थव्यवस्था की कमर तोड़ के और फिर उनको लाइन पे लाएंगे। इसलिए हमने ये निर्णय लिया कि नहीं, अब पाकिस्तान से कोई व्यापार नहीं होगा और वो अपना देखे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा भारतानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत उपस्थित केला। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानाचा संदर्भ देत भारताच्या राजदूत योजना पटेल यांनी पाकिस्तानला चांगलंच खडसावलं। It is unfortunate that one particular delegation has chosen to misuse and undermine this forum to indulge in propaganda and make baseless allegations against India. The whole world has heard Pakistan's Defense Minister ख्वाजा Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. I have nothing further to add. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताची 3ही सैन्य दलं पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी सज्ज झाली आहेत। नौदलानंतर भारतीय लष्कराने देखील युद्ध सराव सुरू केलाय। भारतीय लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाच्या संयुक्त सरावाचे फोटो शेअर केले। दरम्यान पहलगाम हल्ल्यासंदर्भात सुरक्षा विषयक समितीची दुसरी बैठक उद्या पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत मोठा निर्णय होणार असं सुद्धा बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।